कोणत्याही चाटवर जर गोड चटणी नसेल तर तो पदार्थ पूर्णपणे अधुराच असणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिंच न भिजवता, मिक्सरला न वाटता झटपट तयार होणारी आंबट गोड अशी चिंचेची चटणी. चिंच भिजवावी लागत नसल्यामुळे ही झटपट तयार होते आणि 7 ते 8 दिवसापेक्षा जास्त तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. बी नसलेली चिंच मी 3 चमचे इथे घेतलेली आहे. ही स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर जी माती वगैरे बसलेली असते ती निघून जाते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात चटणी बनवायची असेल तर 1 वाटी ही चिंच घ्या आणि सेम वाटीने 1/2 वाटी बारीक चिरलेलं गूळ घ्या. धुतलेली चिंच एका कढईमध्ये घालूया आणि 3 चमचे चिंच घेतलेली, त्यासाठी त्याच चमच्याने 4 चमचे बारीक चिरलेलं गूळ घालायचं आणि 1.5 वाटी पाणी घालायचं. आता गॅसवर ही कढई ठेवून आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायची आणि सतत ढवळत ही चिंच छान शिजवून घ्यायची. आपोआपच थोड्या वेळाने हे छान पाणी आटतं आणि याचा पल्प जो आहे तो चिंचेचा वेगळा व्हायला लागतो आणि चिंच पूर्ण मऊ होते. छान हे चिंच घट्ट झाली, मऊ झाली की लगेच गॅस बंद करायची आणि एका चाळणीवर घालून ती अशी स्पॅच्युलाच्या मदतीने चाळून घ्यायची. पल्प वेगळा केल्यानंतर जो वरचा चोथा राहतो तो तुम्ही खाऊ शकता. सेम इमलीसारखा लागतो, जसं आपल्याला शाळेबाहेर मिळायची इमली तशीच. आता या पल्पमध्ये घालूया चवीनुसार सफेद मीठ, काळं मीठ, लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर आणि छान मिक्स करून घेऊया. छान मस्तपैकी कोणत्याही चाटमध्ये वापरण्यासाठी चिंचेची इन्स्टंट गोड चटणी तयार झालेली आहे. चिंच भिजवायलाही नको आणि वाटायलाही नको, झटपट चटणी तयार. कशी वाटली रेसिपी कॉमेंट करा.